आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत बाजार समिती परिसरात ठिय्या आंदोलन केले। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून कांद्याला मिळणारा भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। कांद्याचा उत्पादन खर्च किलो मागे 17 ते 20 रुपये असताना बाजारात केवळ 12.5 रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकरी तोट्यात जात असल्याचे सांगण्यात आले। अनेक शेतकऱ्यांना कांदा विकल्यानंतर वाहतूक खर्चही निघत नसल्याने खिशातून पैसे देण्याची वेळ आल्याची खंत यावेळी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून कांदा भाकर खात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। सरकारने नाफेड मार्फत नव्हे तर बाजार समितीतच 25 रुपये किलो कांद्याने दराने कांद्याची खरेदी करावी, तसेच यापूर्वी कमी भावात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना 15 ते 20 रुपये किलो प्रमाणे अनुदान द्यावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। तसंच आपलं खालचा जो श्रीलंका आहे तो मित्र देश आहे, त्याच्याबरोबर आपला बांगलादेश हा मित्र देश आहे। पण या देशांबरोबर आपण चांगलं नातं ठेवलंच नाही, फक्त मिठी मारून होत नसतं। अडचणीच्या काळामध्ये त्या देशाला मदत करावी लागते। इराण अनेक वर्ष आपला चांगला मित्र असताना शेतकऱ्याची भारतातली केळी इराणला मोठ्या प्रमाणात जात होती, त्याच्याबरोबर साखर मोठ्या प्रमाणात जात होती। शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या बऱ्याच गोष्टी या इराणला जायच्या, म्हणून शेतकऱ्याला मदत मिळायची। आणि इराण सुद्धा आपल्याला कशी मदत करत होता तर स्वस्तात तेल आपल्याला देत होता। फक्त अमेरिकेसमोर झुकायचं म्हणून, अमेरिकेचं ऐकायचं म्हणून, इस्रायलचं ऐकायचं म्हणून तुम्ही इराण बरोबर तिथं पंगा घेतला, इराण बरोबर तुम्ही तुमचं नातं खराब केलं आणि आज आपल्या देशाला इराण तेल देत नाही, म्हणून ही आजची अडचण आलेली आहे। त्यामुळे ही अडचण कुणी किती काय सांगितलं तर कोणामुळे आली असेल तर सरकारचे दुसऱ्या देशांबरोबर जे चुकीचं धोरण आहे त्यामुळे ही अडचण आलेली आहे। आणि त्या अडचणीचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मिळायला लागलेला आहे, बसायला लागलेला आहे। आज आपल्याकडनं जे काही कंटेनर कांद्याचे जायचे आज जाऊ शकत नाही, पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर रस्त्याच्या मार्गाने इजिप्त वगैरे वगैरे त्या भागातून जो कांदा आहे तो मात्र UAE नाही तर दुबईला त्या ठिकाणी चालू आहे। अहो, पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही लढता, आम्ही लढतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण पाकिस्तानच्या सरकारने त्या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले तिथं उत्पादन कांद्याचं वाढलंय। पण आपल्या या देशामध्ये काय झालं तर ह्या देशामध्ये एक्सपोर्टचं धोरण कांद्याचं नीट नसल्यामुळे आज एक उद्या दुसरं, याच्यामुळे या जगातला सगळ्यात जास्त निर्यात करणारा कांद्याचा देश म्हणून आपल्याला ओळखलं जायचं। सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर एक्सपोर्ट कुठून केलं जात असेल, निर्यात केली जात असेल तर आपल्या महाराष्ट्रातून केली जात होती। आणि हे फालतू धोरण केल्यामुळे, बंद चालू केल्यामुळे आज आपल्याकडनं कांदा घेणारे देश ते दुर्दैवाने कांदा तिथं घेत नाहीत। आणि काही देशांमध्ये कांद्याचं उत्पादन सुरू झालं, श्रीलंकेत कांद्याचं उत्पादन सुरू झालं आणि मग आज आपल्या सर्वांना तिथं अडचण येते। मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर कर्ता व्यक्ती असेल तर त्या घरामध्ये ज्या घडामोडी होतात त्याला जबाबदार कोण? तुम्ही ना, कर्ता व्यक्तीच का नाही? मग आता तुम्ही जेव्हा मतदान करता, आपण जेव्हा मतदान करतो, जेव्हा या राज्यात आणि देशात जेव्हा सरकार येतं तेव्हा या देशाची पालकत्व करण्याची जबाबदारी कोणाची? मतदारांची का सरकारची? सरकारची का मतदारांची? मागच्यांना मी विचारतोय। सहज काय म्हणतात? पेट्रोल घालू नका, गाडीत फिरू नका, डिझेल करू नका, सोनं घेऊ नका। अहो, जबाबदारी तुमची आहे। जशी जबाबदारी तुमची आम्हाला तेल देण्याची आहे, जशी जबाबदारी तुमची आम्हाला पेट्रोल डिझेल देण्याची, तसंच आज आमचा कांद्याचा जो प्रश्न आहे, आम्हाला नका सांगू एक्सपोर्ट होत नाही म्हणून अडचण आली, आम्हाला एवढंच सांगा, आम्हाला याला जर उत्तर त्या ठिकाणी नाही आलं तर मग काय करायचं? अरे हे 4-5 लोक बोलून होत नसतं। तुम्हाला सांगतो, इलेक्शन नाहीये आणि हे आम्ही राजकारणासाठी करत नाही।
पवार साहेबांनी काल मला विचारलं, या खासदाराला सुद्धा विचारलं, काय परिस्थिती, कशी परिस्थिती. त्यांनाही माहित होतं. आम्ही त्यांना सांगितलं अतिशय वाईट परिस्थिती आहे, परवडत नाही. पण मग तुम्ही जेव्हा आंदोलन कराल तेव्हा काय म्हणून कराल? आम्ही तर फक्त जाणार आहे. शेतकरी आले तर आंदोलन, शेतकरी नाही आले तर आम्ही चर्चा करणार. तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तिथं आलात. आता इलेक्शन नसताना सुद्धा जर आपण सर्वजण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे, तर मग 26 तारखेला सकाळी 9 वाजता तोपर्यंत जर सरकारने तुमच्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतला नाही तर काय करायचं? एवढा कमी आवाज मग असा असेल तर तुमच्या अडचणी मग सुटणार नाही. मला एवढंच आहे, इथं असताना लोकांनी बोलू नये. मागच्यांनी सांगावं, आंदोलन 26 तारखेला सकाळी 9 वाजता करायचं का नाही करायचं? करायचं का नाही करायचं? सरकार आपलं ऐकणार नाही. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही तोपर्यंत तुमचं घर चालणार नाही. जर तुम्ही शांत बसला तर सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करणार. त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांचं मत एवढंच आहे, 29 ला बघू काय करायचं. अरे 29 पर्यंत आमचा शेतकरी जगला तर पाहिजे. आणि मग जगायचं असेल तर मग लढावं लागेल. आणि मग लढाईची तयारी असेल तर 26 तारखेची घोषणा या सर्व नेत्यांच्या आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथं करतो. करू का? तर तुमचा पाठिंबा असेल तर 26 तारखेला 9 वाजता चांदवडला त्या ठिकाणी आम्ही एकत्रित येणार आहे. चांदवडला 9 वाजता नॅशनल हायवे अडवायला. नक्की का? हात वर करून जोरात सांगा नक्की. शेतकऱ्यांनी ठरवलं तर मग किती अहंकारी लोक नाही तर सत्ता असली नाही तर सत्ताधारी असले तर त्यांना जमिनीवर असल्या आणल्याशिवाय आमचा मराठी शेतकरी त्या ठिकाणी थांबणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि फक्त शेतकऱ्याचा प्रश्न असं समजून चालणार नाही. जे मजूर आहेत, शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसाच नाही आला तर मजुरांना आपण पैसा काय देणार आहे? त्यामुळे मजुरांना आणि तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगा. जसं मगाशी एक उदाहरण दिलं गेलं की शेतकऱ्याच्या हातात पैसाच नसेल तर व्यापाऱ्याच्या हातात पैसा येणार नाही, तर टोटल ग्रामीण अर्थव्यवस्थाच आपली मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहे. त्यामुळे मग या मीडिया समोर मी सांगतो, या सर्व नेत्यांच्या पाठिंब्याने या ठिकाणी सांगतो की 26 तारखेला, या महिन्याच्या 26 तारखेला सकाळी 9 वाजता कुठं? चांदवडला आम्ही सर्वजण तिथं उपस्थित राहणार आहोत. आणि त्या तारखेपर्यंत सरकारकडनं जर शेतकऱ्याच्या मागण्या कांद्याच्या बाबतीत या मान्य केल्या गेल्या नाही तर मग आम्ही मराठी माणसं दिल्लीला झुकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. दिल्लीचा हायवे हा आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही हे उद्या करणार असं म्हणत नाही. सरकारकडे अजून आठवड्याभराचा वेळ आहे. त्यामुळे सरकारने अजून सुद्धा या गोष्टीची नोंद घ्यावी. आम्हाला तुम्ही क्रेडिट देऊ नका, क्रेडिट तुम्ही घ्या, पण आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या. शेतकऱ्याला भाव तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि ते देतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. आणि जर नसेल केली तर मग 26 तारखेला सकाळी 9 वाजता कुठं भेटायचं? तर मग भेटूया चांदवडला 26 तारखेला सकाळी 9 वाजता. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.